हां, एकूणच सर तुम्ही सांगताय. पण अजितदादा होते, त्यावेळी अजितदादा कायम असं म्हणायचे पिंपरी चिंचवडमध्ये अनेक सभांमधून, की बारामतीनंतर पिंपरी चिंचवड हे माझं कुटुंब आहे किंवा हे माझं हक्काचं ठिकाण आहे, की जिथं मी माझ्या लोकांमध्ये मिसळतो. मग असं असताना सुद्धा पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांच्या एवढ्या जवळचं असताना सुद्धा त्यांचा बालेकिल्ला म्हटला जातो. तर पिंपरी चिंचवडला का डावललं जातं? दरवेळी मग यापूर्वी आपण पाहिलं, की पिंपरी चिंचवडमधल्या मातब्बर नेते मंडळींना संधी देण्यापासून डावललं जातं. तर याचं पाठीमागे काय कारण असावं असं वाटतं तुम्हाला? वास्तविक सर गेल्या 10 वर्षांपासून मी पिंपरी चिंचवडच्या राजकीय घडामोडी आणि इथल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अगदी जवळून मी काम करत आहे. अ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे स्थानिक पातळीवरचे भूमिपुत्र म्हणून किंवा जे मातब्बर दिग्गज नेते जे आहेत, ज्या नेत्यांना अजित पवारांनी त्यांच्या हयातीमध्ये कार्यकर्त्यापासून त्याला नगरसेवक बनवलं, नगरसेवकापासून त्याला स्थायी समिती सभापती बनवलं, स्थायी समिती सभापतीपासून त्याला महापौर बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, आमदार बनवलं, विधान परिषदेवरती संधी दिली. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये तुम्ही अण्णा बनसोडेंचं उदाहरण घ्या. त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष बनवण्यापर्यंत अजित पवारांनी स्थानिक नेतृत्वाला ताकद देण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या घेतली. पण याची दुसरी बाजू अशी आहे की स्थानिक नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधलं ती विश्वासार्हता जपण्यामध्ये कुठंतरी कमी पडलं आणि त्यामुळं तुम्ही जर बाकाईनं एका गोष्टीचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळं स्थानिक नेतृत्वाला अपेक्षेप्रमाणे संधी उपलब्ध झाल्या नाहीत आणि मग ती त्या वेळेला मग त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते.